अजित पवार ने पुणे में आयोजित बैठक में विभिन्न मुद्दों पर बयान दिए। उन्होंने कहा कि दिल्ली चुनाव के परिणाम के बाद विपक्ष का रोना शुरू हो गया है और राहुल गांधी को अपनी टीम गठित करने की जांच करनी चाहिए। उन्होंने शिव भोजन थाली बंद होने के मुद्दे पर भी प्रतिक्रिया दी और कहा कि कोई बजट प्रस्तुत नहीं किया गया, ये केवल काल्पनिक खबरें हैं। टीम नेमा त्यांची ती आमच्या ज्यांच्याकडे तपासणीचा अधिकार आहे ते का हे का आता उद्या 8 तारीख ना, उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरू करतील की अमक्या तमक्या. हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे, त्याला काही अर्थ नाही. जनता जनार्दन सर्वस्व आहे, ते लोकशाहीमध्ये मतदान करतात आणि त्या पद्धतीनं लोक निवडून येतात. आणि हे बाकीचे जण त्याला काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात. मागाशी मला तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते डिमोरलाइज होऊ नये म्हणून त्यांना एक स्फूर्ती देण्याच्या करता नाही. आपल्याला मतं मिळाली, अरे मतं मिळाली तर गेली कुठं मतं, उगीच मतं मिळाली काहीतरी सांगायचं, त्याला काही अर्थ नाहीये. लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस 2,50,000 वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ती योजनेचा लाभ द्यायचा होता, 2,50,000. परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जूनला योजना जाहीर केली. आम्हाला ऑगस्ट मध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले, सप्टेंबरचे पैसे दिले, ऑक्टोबर मध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले, असे 5 महिन्याचे पैसे दिले. ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता, तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही. हे काय करा दादा काय झालं, मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहनं असतील, ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत. लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे. अरे थांबले बाबा, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 500 रुपये महिना हा आमच्या शेतकऱ्यांना सुरू केला, म्हणजे 6,000 रुपये वर्षाला. तशाच प्रकारची योजना राज्य सरकारची पण आणली, 6,000 रुपये वर्षाला म्हणजे 500 रुपये महिना. ती मात्र केंद्राची वेगळी योजना आहे, राज्याची वेगळी योजना आहे. असे 6,6 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतात. परंतु राज्याच्या ज्या श्रावणबाळ योजना असेल किंवा राज्याची संजय गांधी निराधार योजना असेल, राज्याची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा इतर अनेक योजना असतील, त्याच्यामध्ये एकच लाभ त्या लाभार्थ्यांनी घ्यावा.